नमस्कार, मी अँकर मोहिनी की बातों में या मध्ये आज माझ्यासोबत आहेत एक अशी व्यक्ती जी दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आपलं नाव लौकिक करते आहे. ती एक गृहिणी आहे, पण त्यासोबतच ती अशा क्षेत्रात काम करते जे एक नाविन्य वाटतं. ते ऐकूया तिची शक्ती आणि तिचा जागर त्या कशा करतात. मोहिनी की बातों में या मध्ये आज माझ्यासोबत आहेत श्रद्धा अकोला. या आहेत एक उद्योजिका. दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्या काम करतात आणि या क्षेत्रात काम करताना त्या तिची शक्ती आणि तिचा जागर कसा करतात हे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार श्रद्धा मॅडम. नमस्कार मोहिनी. श्रद्धा मॅडम, तुम्ही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि खूप नाव कमवलं आहे, खूप हार्डवर्किंग आहात हे मी ऐकून आहे. थँक्यू. पण या क्षेत्राची सुरुवात आणि तुमचं बालपण आणि प्रवास कसा चालू झाला हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. ओके. सो मेनली माझी इन्स्टिट्यूट फ्रँकोफिल ज्याच्यात मी फ्रेंच लँग्वेज प्रमोट करते, फ्रेंच लँग्वेज शिकवते. माझा प्रवास चालू झाला नाशिक पासून जेव्हा मी 11वीत फ्रेंच ही भाषा निवडली. कॉलेजमध्ये आम्हाला फ्रेंच आणि संस्कृत होतं. शाळेमध्ये नेहमीच माझं लँग्वेजेस कडे जास्त कल होता. माझ्या आईबांनी सांगितलं की संस्कृतमध्ये पुढे जाऊन आय डोंट नो वेदर यू हॅव अपॉर्च्युनिटीज, तर फ्रेंच मध्ये करायला हरकत नाही. मग मी फ्रेंच मध्ये ग्रॅज्युएशन केलं आणि ग्रॅज्युएशन मास्टर्स पुण्यामध्ये झाल्यावर काही क्षेत्रांमध्ये मला जॉब करायची अपॉर्च्युनिटी मिळाली. फ्रान्समध्ये सुद्धा मी होते जेव्हा मी इंग्लिश शिकवलं. सो जस्ट बिकॉज एक भाषा येते त्याच्यामुळे खूप वेगळे वेगळे क्षेत्र माझ्यासाठी ओपन झाले, अपॉर्च्युनिटीज ओपन झाल्या. आणि दुसरं क्षेत्र म्हणजे टेक एलिव्हेटर्स, जो आमचा फॅमिली बिझनेस आहे. फॅमिली बिझनेस म्हणता येईल किंवा समथिंग दॅट माय हजबंड स्टार्टेड जेव्हा वी गॉट मॅरिड. 12 वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि त्यांनी सुरुवात केली बिझनेसला. मी म्हणजे 5 ते 6 वर्ष झाली सेल्स मध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह झाली. कारण माझी पर्सनॅलिटी अशी आहे की मला जास्त कन्व्हिन्स करता येतं लोकांना. त्यामुळे मग मी पिच करायला जाते आमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस. सो फर्स्ट हाफ माझा टेक एलिव्हेटर्सच्या ऑफिसमध्ये असतो आणि सेकंड हाफ मी ऑनलाईन क्लासेस घेते. आणि किती वर्ष झाले या प्रवासाला? सो 5 ते 6 वर्ष झाली. आय थिंक 6 वर्ष म्हणता येतील जेव्हा मी टेक एलिव्हेटर्स मध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व्ह झाले आणि म्हणजे ऑफिसला जायला लागले किंवा सेल्स कडे जास्त लक्ष द्यायला लागले, प्रमोट करायला लागले, सोशल मीडियावर प्रमोट करायला लागले, जाऊन रील्स काढायचे. मला ते करायला आवडायचं म्हणून मी सुरुवात केली. कारण असं होतं की मेनली मुलं सकाळच्या वेळेस सगळी शाळेत असतात. सो फर्स्ट हाफ तसंही मला ऑनलाईन शिकवता नाही येत, तसंही म्हणजे कोणी अवेलेबल नसतं शिकायला. आणि मग सेकंड हाफ 4 ते 8 मध्ये मी क्लासेस घेते जेव्हा ऑनलाईन मुलं घरी येतात. आणि मॅक्झिमम माझ्याकडे जे स्टुडंट्स आहेत ते दुबई, शारजा, सिंगापूर, कॅनडा, फ्रान्स मधली अशी आहेत ज्यांना फ्रान्समध्ये गेल्यावर लक्षात येतं की इथे कोणीच इंग्लिश बोलत नाही. मग ते एनरोल करतात आणि मग ती भाषा शिकतात, म्हणजे त्यांचं स्पोकन फ्रेंच चांगलं व्हावं म्हणून. असेही स्टुडंट्स आहेत ज्यांनी फ्रेंच शाळेत निवडलं आहे, ज्यांना फ्रेंच ऍज अ सब्जेक्ट आहे, ज्यांनी क्लासेस लावलेत. आणि असेही अडल्ट्स आहेत ज्यांना फ्रान्सला किंवा कोणत्याही फ्रेंच स्पीकिंग कंट्रीमध्ये जायचंय, तिथे ही भाषा युज होते बोलायला, त्याच्यामुळे त्यांना इथलं शिकून जावं लागतं. त्यांनाही मी मदत करते शिकायला. म्हणजे फ्रान्स मधूनही तुम्हाला स्टुडंट कनेक्टेड? हो बरोबर, इंडियन्स कनेक्टेड आहेत. आम्ही त्यांना ऑनलाईन शिकवते. ओके, दॅट्स ग्रेट. थँक्यू. आणि श्रद्धा, एक महत्वाची गोष्ट म्हणजे की उद्योजक क्षेत्रात येताना म्हणजे फॅमिली बिझनेस आलात आणि ह्याची प्रेरणादायी स्थान कोण आहे तुमच्यासाठी? प्रेरणादायी स्थान म्हणता येईल, मी ऍक्च्युली माझ्या नवऱ्याकडे बघून खूप गोष्टी शिकले. तो माझ्यासाठी सोर्स ऑफ इन्स्पिरेशन आहे, कारण तोही माझ्याच एवढा आहे, आम्ही सेम एजचे आहोत. त्यांनी खूप वयाच्या 25व्या वर्षी स्वतः ही निवडली, म्हणजे हा त्याचा चॉईस होता टू स्टार्ट हिज ओन बिझनेस. कारण कमिंग फ्रॉम अगेन बिझनेस फॅमिली, बट फार जनरेशन बॅकअप नसल्यामुळे स्वतःहून त्यांनी सुरुवात केली. आधी एक्सपिरियन्स घेतला मुंबईहून आणि मग इथे येऊन सुरुवात केली. तर मला माझी इन्स्टिट्यूट चालू करायला त्याचा इन्स्पिरेशन खूप कामी आलं. कारण मी ह्याच्या अगोदरपर्यंत म्हणजे फ्रँकोफिल स्टार्ट व्हायच्या अगोदरपर्यंत शाळांमध्ये शिकवत होते. सो मी फ्रेंच टीचर होते, म्हणजे मी एम्प्लॉई होते. मी कोणाच्या तरी अंडर काम करायचे, मला इन्स्ट्रक्शन दिले जायचे आणि तसं मी डिलिव्हर करायचे. पण अंशुमनकडे बघून मला गोष्टी समजल्या की तो मॅनेज कसं करतो, तो पीपल मॅनेजमेंट मध्ये कसं आहे, स्टाफ कसं सांभाळून ठेवायचा, क्लायंट्सना कसं सॅटिस्फाईड ठेवायचं, परत परत तेच क्लायंट्स आपल्याकडे कसे येऊ द्यायचे, टच मध्ये कसं राहायचं सगळ्यांच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडनं शिकले. तो माझ्यासाठी प्रेरणादायी व्यक्ती आहे. वाव, दॅट्स ग्रेट. म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्री असते. आमच्या केसमध्ये उलट आहे. स्त्रीच्या मागे तो आहे आणि नक्कीच तो ग्लो आणि ते यश तुमचं दिसतं आहे. थँक्यू. सुंदर.
एक महत्वाचा प्रश्न श्रद्धा, की दोन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करताय, हम्म. पण कुटुंब सांभाळून तुम्ही या क्षेत्रात वेगळे वेगळे काम करताय, तर हो. ते कसं फेस करताय? कुटुंब सांभाळून कारण आता मुलगा मोठा आहे, मुलगा झाला आता 10 वर्षाचा. तो फर्स्ट हाफ तसंही तो शाळेत जातो आणि जेव्हा तो येतो तेव्हा मी प्रेझेंट असते त्याच्यासाठी. सो प्रेझेंट असते असं म्हणता येईल, कारण शाळेतनं त्याला आणायला किंवा सोडायला जायचं रिस्पॉन्सिबिलिटी असते. तो जेव्हा जेवत असतो किंवा त्याला काही सांगायचं असतं शाळेत आलेल्या घडामोडी, त्याच्या वेळेस मी असते. असं नाही की मी कोणतं वेगळं काम करते किंवा कोणाला तरी दुसरीकडे त्याला सांभाळायला दिलंय. त्यामुळे त्याचा अभ्यासही घेतला जातो. त्याला वेगळ्या क्लासेसमध्ये एनरोल केलेला आहे म्युझिकच्या. जेव्हा तो घराच्या बाहेर पडतो तेव्हा मी माझ्या क्लासेसला बसते. Okay. परत तो संध्याकाळी येतो तेव्हा मी असते प्रेझेंट. आणि विकेंड्सना आम्ही वी मेक शुअर की आम्ही क्वालिटी टाइम स्पेंड करू. हा. आणि दर 6 महिन्याला मग अजून वेकेशन घेऊन अजून आम्हाला बॉन्डिंग आम्हाला करता येतं. म्हणजे जेवढं तुम्ही कामाला महत्व देता तेवढंच फॅमिलीला. हो, कारण तो बॅलन्स साधणं महत्वाचं आहे. जर एक ठिकाणी बॅलन्स कमी झाला तर दुसऱ्या ठिकाणी त्याचा फरक पडतो. असं फॅमिली लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे बॅलन्स करणं इम्पॉर्टंट आहे. टाइम मॅनेजमेंट करणं Correct. खूप महत्वाचं आहे. Correct. प्रत्येक स्त्रियांना ते ऍक्च्युली ते जमतं बरोबर. आणि बऱ्याचदा मग टाइम भेटत नाही म्हणून काही गोष्टी टाळल्या जातात, हा. पण ते न टाळताही कसं करता करायला येतं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि मेनली आयांना ही एक गिल्ट असते, मॉम गिल्ट ज्याला आपण म्हणतो, की आपण इनफ करतोय का, मी प्रेझेंट आहे का, Yes. त्याला जे सांगायचं त्याच्यासाठी मी ऐकतेय का, त्याचं मी बरोबर त्याला गाईड करते का, ह्या आपण गिल्ट मध्येच असतो दरवेळेस. हो. बाहेर पडल्यावरही मला वाटत असतं की आता तो जेवेल का, त्याला व्यवस्थित जेवण दिलं गेलं असेल का, माझं घरातनं काय करायचं राहिलंय का. तर हो. असं Back of mind होऊ त्याचा- शकत नाही की हा. की सगळंच. पण कुठे ना कुठे मेनली फॅमिलीची हेल्प एक आहे, फॅमिलीचा सपोर्ट आहे खूप. माझ्या सासू सासऱ्यांचा सपोर्ट आहे, ते प्रेझेंट असतात, नवरा प्रेझेंट असतो. जर मी कोणत्या इव्हेंट्सना गेले, काही प्रमोशन्स असतील तर वी मेक शुअर की सगळे घरात बाकीचे आहेत. येस, Yeah. नक्कीच नक्कीच. आणि लिफ्ट इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मेंटेनन्स या सगळ्या क्षेत्रात एक स्त्री म्हणून काम करताना कुठल्या आव्हानांना तोंड देत? टेक्निकल साईडला मी न शिकल्यामुळे, म्हणजे माझं मेनली ग्रॅज्युएशन आणि मास्टर्स फ्रेंच लँग्वेज मध्ये झालंय. सो टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ज्या मला विचारल्या जातात त्याच्या बाबतीत मग मी युजली असं सांगते की आय गेट बॅक टू यू, मी तुम्हाला उत्तर याचं देईन. किंवा मी नेहमी माझ्या बरोबर टेक्निकल व्यक्तीला घेऊन जाते. ओके. तर असं होत नाही की सॅटिस्फाईड नाहीये क्लायंट, कोणता क्वेश्चन विचारला आणि त्याला उत्तर त्याचं मिळालं नाही, असं होत नाही. स्टार्टिंगला मला हे समजायचं की काही काही गोष्टींमध्ये मी कमी पडते. मग मी खूप साऱ्या मीटिंग्सला जाऊन किंवा घरी अंशुमन फोनवर कसा बोलतो आणि कसं युजली एस्केलेट करतो प्रॉब्लेम, हे ऐकून ऐकून मी खूप शिकले. स्त्रीला प्रॉब्लेम किंवा काय शॉर्टकमिंग्स किंवा असं म्हणता येईल की थोडं वेगळं बघितलं जातं की हिला येत असेल का बाबा, हिला काय माहिती असेल, थोडंसं फील्ड वेगळी असल्यामुळे किंवा ही टेक्निकल फील्ड जास्त असल्यामुळे कधी कधी प्रॉब्लेम्स येऊ शकतात की ते तुम्हाला तुमच्या त्या सेम लेवलचं बघत नाही. पण मग तुम्ही मेनली प्रूव्ह केलं त्यांना की आणि त्यांची प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि त्यांना कन्व्हिन्स केलं, तर मग आय थिंक देयर इज नो स्टॉपिंग. बरोबर, अगदी बरोबर. कुठलंही काम किंवा कुठलंही क्षेत्र हे हिचं नसेल किंवा ह्याचं नसेल असं नाही. आता असं नाही, आपण डेडिकेट असणं खूप महत्वाचं आहे. हे बरोबर. खूप महत्वाचा सल्ला तुम्ही दिला आहे. सध्या तुम्ही फ्रेंच भाषा शिकवतात, हो, जी की खूप वेगळी आहे, म्हणजे इंडियन कल्चर आणि इंडियन भाषापेक्षा वेगळी, इंग्लिश पेक्षा खूप वेगळी आहे. बरोबर. मग ही भाषा शिकवत असताना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि प्रौढांना शिकवत असताना तुम्हाला काय फेस करावं लागेल? आम्हाला मी भाषा ही शिकले जेव्हा मी 11वीत आम्हाला इंट्रोड्यूस झाली. संस्कृतच्या ऐवजी मी भाषा घेतली आणि मला समजलं की खूप वेगळी भाषा आणि याला स्कोप पुढे खूप निर्माण होणार आहे. मेनली जॉबच्या पर्स्पेक्टिव्हनी खूप स्कोप निर्माण होईल, फक्त शिकवण्यासाठी नाही, म्हणजे फक्त टीचिंग मध्ये नाही, तर इंटरप्रिटेशन आणि ट्रान्सलेशन ज्याला दुभाषिक म्हणतात, त्यांना खूप जॉब ऑपॉर्च्युनिटीज होतील. सो मग मी ती पुढे घेतली आणि मग त्याच्यातच ग्रॅज्युएशन केलं पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये. त्याच्याबरोबर अलियन्स फ्रान्सेस असते ही, सो जिथे फ्रेंच लँग्वेजचे वेगळ्या वेगळ्या लेवल्स क्लिअर केल्या जातात. फ्रेंच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन ही चालवते, त्याच्या वेगळ्या वेगळ्या लेवल्स मी क्लिअर केल्या. A1, A2, B1, B2, C1 ह्या सगळ्या लेवल्स मी क्लिअर केल्या आणि त्याच्यातनं मग ट्रान्सलेशनचे इंटरप्रिटेशनचे जॉब्स मी घेतले. मला समजले की आय थिंक मी टीचिंग मध्ये जास्त माझा कल आहे, जास्त
शिकवण्यामध्ये मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते हम्म. जास्त सोलफुल आहे असं. ओके. तर मग मी शिकवण्यात मी जास्त इंटरेस्ट घेतला. पुण्यातनं पण 18व्या वर्षीच मी सुरुवात केली इन्स्टिट्यूट मध्ये शिकवणं. सो असं असतं की जेव्हा एकदा शिकवणे दोनदा शिकणे हा, असं हा, आहे. हा, So मला बरोबर. लक्षात आलं की जेवढं जेवढं मी शिकवते तेवढं माझ्यासाठी रिव्हिजन होते. अभ्यास होतो तेवढा. करेक्ट, बरोबर. कारण आपण घरनं तयारी करून जातो, रिवाइज करतो, Yes. प्रिपेअर करतो. सो ह्याच्यामध्ये तुम्ही जे शिकलात ते रिवाइज होतं. Yes. मग मी कंटिन्यू केलं शिकणं आणि जशा लेवल्स घेत गेल्या तशी मी पुढे शिकवत पण गेले मुलांना. आणि जेव्हा कोविड हिट झाला तेव्हा मी ऑनलाईन माझी इन्स्टिट्यूट स्टार्ट केली. ओके. ऑनलाईन स्टार्ट केल्यावर इतके स्टुडंट्स वाढले जगभरातले. नाशिकचे तर होतेच, पण पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्लीचे होते. वर्ड ऑफ माउथनी एक स्टुडंट 10 स्टुडंट्सना घेऊन यायचा क्लासमधल्या. कारण सगळंच ऑनलाईन झालं होतं, त्याच्यामुळे ऑफलाईनचा संबंधच नव्हता. आणि देशभरात पण असंच झालं की दुबईचे 2 स्टुडंट्स आले, मग ते अजून बाकीच्या 20 जणांना घेऊन आले. सो असे आम्ही 50 होतो, ते आता 85 स्टुडंट्स अरे आहेत. वा, क्या तर बात. ही जर्नी खूप छान होती. नंतर मला हेल्पची गरज लागली, कारण एकटी तर मी एवढ्यांना नाही शिकवू शकत, दिवसभर तर मी नाही शिकवू शकत ऑनलाईन, कारण स्वतःला पण लिमिटेशन्स असतात आणि तेवढंच तुम्ही देऊही शकत नाही. जो पहिल्या क्लासमध्ये जी एनर्जी असते ती 8 वाजताच्या क्लासमध्ये नसते, कारण खूप बोलण्याचं काम आहे आणि खूप क्रिएटिव्हिटीचं काम आहे. मेनली मुलांचं अटेन्शन स्पॅन पण कमी आणि असतो. कोणाकडनं ते करून घेणं खूप महत्वाचं. बरोबर. सो मी टीचर्सना हळूहळू ट्रेन करायला सुरुवात केली. माझे जे स्टुडंट्स ज्यांनी लेवल 4 लेवल 5 केलेलं, मग मला समजलं की यांची टीचर पर्सनॅलिटी आहे, त्यांना शिकवता येईल, त्यांना डिलिव्हर करता येईल. त्यांना मी ट्रेन केलं, त्यांना मी वेगळ्या वेगळ्या लेवल्स क्लिअर करायला प्रोत्साहन दिलं, एनकरेज केलं. त्यांनी त्या लेवल्स क्लिअर केल्या. त्यांनी सुद्धा BA आणि MA केलं फ्रेंचमध्ये. आणि मग आम्ही आता 3 जणी आहोत. माझ्या अंडर अजून 3 टीचर्स आहेत. असे आम्ही 4 जणांची आमची टीम आहे, जे आम्ही दिवसभर शिकवतो. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंतच्या आमच्या बॅचेस असतात. म्हणजे तुम्ही 3 शिक्षकांनाही तयार केलं. एकावर न थांबता अजून 3, आणि मग त्याची साखळी अशी पुढे चालू राहील कदाचित. आणि तुमचे असेच विद्यार्थी जमत राहणार, ते शिकत राहणार तुमच्याकडून. आणि मला वाटतं की गुरु शिष्य परंपरा जे आहे ते आय थिंक तुमच्या क्लासेसमध्ये दिसून येत आहे. बाकी थँक्यू. मी आणि माझ्या पुढे अजून आहे. बरोबर. सो लेगेसी ती कंटिन्यू व्हावी. मी जर कुठे अडकले आहे, मला कुठे ट्रॅव्हल करायचं, तर ते क्लासेस थांबत नाहीत. टीचर्स ते कंटिन्यू करतात. त्याच्यामुळे असं कोणाला सुट्टी मिळाली आहे किंवा क्लासेस कॅन्सल झालेत ह्यातला भाग नसतो. पण या सगळ्यात मला एक अजून प्रश्न विचारायचा आहे श्रद्धा, की स्टुडंट मिळवणं कठीण जातं का, की कशी मिळवल्या जातात? सो स्टुडंट मिळवणं बाय गॉड्स ग्रेस टचवूड असं नाही झालंय की डिफिकल्ट गेलंय, कारण शिक्षणाचं म्हणजे शिकवण्याचं जी क्वालिटी आम्ही जी ठेवली आहे इंटॅक्ट, किंवा टीचर्स सुद्धा असं कधी कधी असतं, पेरेंट्स म्हणतात की तुम्हीच शिकवा मॅडम, पण माझं असतं की तुम्ही दुसऱ्या टीचर्स अटेंड करून बघा, त्यांनाही मीच ट्रेन केलंय, त्यांनाही म्हणजे तुम्हालाही मीच दिसणार आहे, रेप्लिकेटच करणार आहे त्या सगळं सेम. क्वालिटी सेम असल्यामुळे कधीच स्टुडंट्सची कमतरता नाही जाणवली मला, की आता टीचर्स जास्त त्यांना मी काय काम देऊ बाबा, असं झालं नाहीये आतापर्यंत. इनफॅक्ट सगळेच ओव्हरबर्डन्ड आहेत, सगळ्यांनाच 5-5, 6 तास क्लासेस आहेत ऑनलाईन. म्हणजे वाव, किती छान. म्हणजे तेच, म्हणजे गुरु परफेक्ट आहे. बरोबर. खूप सुंदर असं उत्तर आणि माहिती तुम्ही दिली आहे. व्यवसाय आणि स्वतःचा उपक्रम या दोन्ही गोष्टींचा समतोल तुम्ही कसा राखतात? परत एकदा विचारशील? व्यवसाय आणि उपक्रम म्हणजे ही फ्रेंच भाषेत जे तुम्ही शिकवता, या दोघांचा समतोल तुम्ही कसा राखतात रोजच्या व्यवहारात? ओके. असं असतं की ज्या दिवशी मला, बिकॉज दोन्हीही इन्स्टिट्यूट, दोन्हीही बिझनेसेस स्वतःचेच असल्यामुळे खूप फ्लेक्झिबिलिटी असते. कोणासाठी तुम्ही काम नाही करताय, तुम्ही स्वतःसाठीच काम करताय, ह्याचं वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. तुम्ही एका टीमला लीड करताय, तुम्ही 20 to 30 लोक टेक एलिव्हेटर्स मध्ये आमच्या एम्प्लॉईज आहेत, 30 जणांची टीम आहे, अजून 30 जणांची टेक्निकल टीम जी साईटवर असते, आणि प्लस माझ्याकडे टीचर्स आहेत. सो ह्यांना त्यांचा काय म्हणतात, त्यांना हेल्प करतोय आपण, मेनली लिडरशिप आपण डेव्हलप करतोय, आणि त्यांना जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज दिल्यामुळे तुम्हाला खूप सेन राहावं लागतं. तुम्हालाही माहिती पाहिजे की कुठे तुम्हाला थांबायचं आहे. मेनली ज्या दिवशी मला माहिती की मला क्लासेस जास्त असणार आहे, त्या दिवशी मग मी सकाळी जास्त एनर्जी ठेवते, आणि मग त्या दिवशी मी ऑफिसला जाणं टाळते किंवा घरनं कॉल्स करते. असं नाही की दोन्ही एकाच दिवशी मला दोन्हीचे ओढाताण होते, कारण मग घरी चिडचिड होईल. त्यामुळे मग मी ठरवलंय की किती कोणत्या गोष्टीला वेळ द्यायचा, म्हणजे टाइम मॅनेजमेंट कडे फोकस केला. करेक्ट. सो मग त्यामुळेच
घरात छान आनंदी पण वातावरण राहतं. हम्म. कोणाची चिडचिड नाही होत, हो, जास्त हो. काम पडल्यामुळे एकावरच बर्डन नाही होत हो, नक्की. आणि तशी अपेक्षा पण नाहीये. सो जसं मी म्हटलं फॅमिली सपोर्ट असल्यामुळे मग मी सांगू शकते अंशुमनला की मी आज येत नाहीये हो, आणि मी आज घरनंच ऑपरेट करीन, घरच्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज मला पार पाडता येतील इफ आय स्टे ॲट होम. तर मग ही सपोर्ट आहे. सो एक मराठी बिझनेस उद्योजिका किंवा बिझनेस वुमन म्हणून तुम्ही ओळखल्या जातात. तर काय सांगणार तुम्ही महिलांना की कुठल्याही क्षेत्रात जर एखाद्या महिलेने ठरवलं की तिला बिझनेस वुमन बनायचं तर तिने कसं सुरुवात करून कसं करायला हवं, काय वाटतं तुम्हाला? मला असा संदेश देता येईल किंवा असं सजेशन असेल सगळ्यांना ज्यांना स्टार्ट करायचं आहे बिझनेस किंवा ज्यांना फॅमिली बिझनेस मध्ये उतरायचं आहे की एकतर शिकण्याची तयारी दाखवायला पाहिजे. असं तुम्हाला चालून नाही चालणार की नवरा शिकवतोय तुम्हाला, सासरे शिकवतायत. कारण ते जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये एंटर करता तेव्हा ते सगळे रिलेशन्स विसरून जायचे आणि तुम्हाला कोणीतरी तुमचा बॉस ट्रेन करतोय याप्रमाणे जर तुम्ही ठेवला तुमचा अप्रोच तर तुम्हाला शिकता येईल. कारण मग त्या गोष्टी घरात पण परत येतात आणि देन यू कीप डिस्कसिंग. त्याच्याऐवजी ती बॉर्डर ड्रॉ केली लाईन तर तुम्हाला शिकण्याची तयारी दाखवली, ओपननेस दाखवलात आणि मेनली तुम्ही प्रोएक्टिव्ह असलात आणि सांगितलं की मला हे करून बघू दे यावेळेस, तुम्ही ह्याची तयारी दाखवली तर तुम्हाला खूप पुढे त्यांनाही समजेल की तुम्ही केपेबल आहात आणि तुम्ही शिकत तसंच पुढे राहाल. करेक्ट. सो प्रोएक्टिव्हली तुम्ही घेतल्यात रिस्पॉन्सिबिलिटीज त्या तुम्हाला निभवता येतील आणि मग तुम्ही एका स्टेपवर पोहोचलात तर मग तुमच्या घरच्यांनाही कळेल की आता हिला हेल्पची गरज नाही, आता ती फ्री आहे, आपल्याकडनं हेल्प. उलट होईल. आधी श्रद्धा आणि मग बाकी नंतर असं होत असेल मला वाटतं. अजून असं झालं नाही पण होईल, नेहमी होईल. अरे वा, खूप सुंदर आणि नक्कीच आम्हाला बघायला आवडेल. श्रद्धा मॅम, तुमचे 2 वेगळ्या वेगळ्या कंपन्याच आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत. तर कंपनीचं काम हे कुठे कुठे तुम्ही नेलं आहे? बरं, टेक एलिव्हेटर्स ही आमची कंपनी फक्त नाशिकमध्येच नाही तर पुण्यात आहोत आम्ही. आमच्या एलिव्हेटर्स घोटी, सांगली, सातारा, जळगाव, धुळे, मालेगाव ह्या टियर 3 सिटीज मध्ये पण आम्ही एंटर केलोय. बेसिकली जिथे मल्टीनॅशनल कंपनीज पोचल्या नाहीयेत तिथे आपण सर्व्हिस देतो. सो फक्त इन्स्टॉलेशन नाहीच पण आपण मेंटेनन्सचं पण काम करतो, एएमसी देतो आणि मॉडर्नायझेशन पण करतो. म्हणजे एखादी लिफ्ट आत्ता खराब झाली असेल, काही कंपोनेंट्स रिप्लेस करून हवे असतील तर त्याचं आपण मॉडर्नायझेशन त्याला म्हणतात तेही काम बघतो. स्वतःची कंपनी आमची टेक एलिव्हेटर्स हा आमचा स्वतःचा ब्रँड आहे जो आम्ही 12 वर्षांपूर्वी स्टार्ट केला. आता आमच्या 1200 पेक्षा लिफ्ट्स आहेत इन अँड अराउंड नाशिक आणि टीम आहे आमची 30+ टेक्निशियन्स आणि 30 हेल्पर्स, इंजिनियर्स जे फील्डवर असतात आणि सेल्स टीम पण आमची खूप मोठी आहे. सो ज्याला मी लीड करते. मार्केटिंग पण आम्ही करतो. सोशल मीडियामध्ये पण मध्ये मध्ये मी घुसते की जाऊन रील्स काढणं वगैरे हे काम करते. सो आता नाशिकमध्ये तर आहेतच बिकॉज नाशिकमध्ये सुरुवात केली, आमचं बेस ग्राउंड हे होम ग्राउंड असल्यामुळे. पण जळगावलाही आम्ही ऑफिस स्टार्ट केलं, पुण्यालाही ऑफिस स्टार्ट केलं आणि तिथे टीम आम्ही जाऊन ट्रेन केली. सो आता ते सगळं मॅनेज करतात. आम्हाला फक्त मध्ये मध्ये जाऊन हँडओव्हर साठी इंटरव्हेन्शन करावं लागतं बस. आणि पुढच्या 5 वर्षात तुम्ही तुमच्या कंपनीला कुठे बघणार? वाव. सो पुढच्या 5 वर्षात आता जसं मी म्हटलं 1200 लिफ्ट्स आहेत. सो आतापर्यंत आम्ही एवढे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी लिफ्ट्स लावलेले आहेत. म्हणजे इंडस्ट्रीज मध्ये पण आहेत आमच्या 5 टन पर्यंतच्या, हॉस्पिटल्स मध्ये आहेत स्ट्रेचर लिफ्ट, नाशिकमध्ये चेअर लिफ्ट आम्ही नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केलं. तर आम्हाला हे सगळे प्रोडक्ट जे आमचे 8 ते 9 प्रोडक्ट्स आहेत एलिव्हेटर बिझनेस म्हणजे व्हर्टिकल सोल्युशन जे आम्ही देतो ते आमला अराउंड 5000 आमचा आकडा आहे की 5,000 आम्हाला लिफ्ट लावायचे आहेत बाय 2030 आमचा एम आहे. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं. आणि नक्की नंबर आम्हाला गाठायचा आहे. आणि इतक्या तुम्ही हार्डवर्किंग आहात सर तुम्ही, तर नक्कीच तुम्ही त्या गोल्सच्या पण पुढे जाणार. थँक्यू. येस, नक्की जाणार. अजून एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही सर्व्हिस सेक्टर मध्ये काम करता, तर सर्व्हिस सेक्टरमध्ये महिलांनी त्यांच्या बिझनेससाठी अजून कसं प्रमोट करायला हवं, काय वाटतं तुम्हाला? ओके, तुमचा काही एक्सपिरियन्स असेल? सर्व्हिस सेक्टरमध्ये मेनली सर्व्हिस चांगली देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण सर्व्हिस चांगली दिली तर क्लायंट तुमच्याकडे टिकणार आहे आणि तरच तो परत परत तुमच्याकडे येणार आहे. रिपीटेड क्लायंट कसं करायचं? बरोबर, करेक्ट. सो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये हॉटेल म्हणा किंवा आता लिफ्ट म्हणा, अजून बरेच आहेत जे सर्व्हिस सेक्टरमध्ये आहेत. क्लायंट सॅटिस्फॅक्शन इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात जास्त क्लायंटला खुश ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. क्लायंट देव असतो हे आपण म्हणतो, ते खरं आहे. तो म्हणेल ते खरं असतं, जरी तो खरा नसेल तरी खरं असतं. खरे धरून चालायचं आणि खुश ठेवायचं.
महिलांनी प्रमोट करायचं असेल, महिलांचा काही बिझनेस असेल, तर एकमेकींना आय थिंक मी सोशल मीडियाचा खूप हे घेते, मदत घेते सोशल मीडियाची. सो मला असं वाटतं आता जे होर्डिंग आणि न्यूजपेपर हे सगळं तर आहेतच, म्हणजे मे बी आपल्या नंतरची जी जनरेशन आहे ते आता जास्त सोशल मीडियावर आहे. ते जास्त होर्डिंगवर किंवा ह्याच्यावर लक्ष न देता किंवा पेपर न वाचता वेगवेगळे सोशल मीडियावर बघणार आहेत. करेक्ट. सो सोशल मीडियाचा यूज घेऊन जास्त प्रमोट केलं तर तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोचाल. त्याचा मला खूप फायदा झालाय क्लासेससाठी सुद्धा आणि एलिव्हेटर साठी सुद्धा. म्हणजे आम्हाला खूप लीड्स इंस्टाग्राम थ्रू येतात, फेसबुक थ्रू येतात, की अगं तुझं मी असं असं हे पाहिलं, तुझी पोस्ट पाहिली, तर तुझा लिफ्टचा बिझनेस आहे का, तू प्रमोट करतेस? म्हणलं नाही माझा बिझनेस आहे. मग आमच्या घरी लिफ्ट लावायची, आम्ही बंगला बांधलाय. सो असे लीड्स मला खूप मिळाले आणि मग खूप ओळखी झाल्यात. त्यामुळे मग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ज्याला आपण म्हणतो, जे सध्या खूप बूम मध्ये आहे, तर इन्फ्लुएन्सर्सची मदत घेऊन तुम्ही मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचू शकता. सो असं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणताही बिझनेस तुम्ही सोशल मीडिया थ्रू प्रमोट करू शकता. बेसिक लेवलला जर बिझनेस असेल तर महिला तो सोशल मीडियावर केला तर तो नक्कीच ग्रँड लेवलला जाऊ एकदम. येस, असं तुमचं मत आहे. हो. श्रद्धा मॅडम, खूप सुंदर आणि खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत तुमच्याकडे. पण एक छोटीशी गोष्ट आणि छोटासा संदेश द्यायचा असेल तर तुम्ही काय देणार? छोटासा संदेश असा द्यायचा असेल तर मी असं सांगेन की घर सांभाळून आणि तुमचं पॅशन सांभाळून जे तुम्हाला ऍक्च्युली सगळ्यात छान येतंय, ज्याच्यात इंटरेस्ट आहे, जर तुम्हाला त्याच्यात काम करायचं असेल तर कोणतीच गिल्ट न बाळगता आणि या सगळ्यांच्या गोष्टीचा, कारण बाकी सगळ्या गोष्टी प्लेसवर येतात जर आपल्याला आपलं पॅशन फॉलो करायचं असेल तर. खूप गोष्टींचा विचार न करता त्याच्यात झोकून देऊन पॅशनेटली जर काम केलं तर तुम्हाला तुमचं ध्येय खूप अवघड वाटत नाही. त्याला तुम्ही इझिली टार्गेट मिळवू शकता, तुमचं गोल अचीव्ह करू शकता. स्वतःची मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्याची काळजी घेऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी जमणार असतील तर ह्याच्यात तुम्ही पडा. नाहीतर एक एक गोष्ट करा. मेनली प्रत्येक गोष्टीला ब्रॅकेट्स असतात, जसं मॉर्निंग टाइम फॅमिली, आफ्टरनून टाइम वर्क, इव्हनिंग टाइम हेल्थ. ह्या ब्रॅकेटमध्ये छान टाइम मॅनेज करून तुम्ही स्वतः शांत आणि खुश आनंदी राहणार असाल तर तुम्ही नक्की सगळं साध्य करू शकता. फक्त स्वतःला माहिती पाहिजे आपली किती कपॅसिटी आहे आणि पुश करत राहणं. मेनली स्वतःचं चिअर लीडर होणं, कोणावर अवलंबून न राहणं, आनंदी राहण्यासाठी किंवा मोटिवेशनसाठी सुद्धा स्वतःकडनंच इन्स्पिरेशन घेऊन पुढे पुढे जाणं. एक गोल अचीव्ह केलाय तर नेक्स्ट गोल काय ठेवायचा आहे हे स्वतःला विचारणे आणि तो टार्गेट अचीव्ह करणे. खूप सुंदर आणि खूप महत्वपूर्ण असा संदेश दिला. थँक्यू. महिलांना नक्कीच या गोष्टीचा पुरेपूर फायदा होणार आहे. जी आपली महिला कुठे अडत असेल, तिला कुठे काही कमतरता वाटत असेल तर नक्की तिला तुमचा हा संदेश पोहोचला असेल. आणि खूप सुंदर अशी गोष्ट तुम्ही आमच्यापर्यंत शेअर केली की लँग्वेजचा पण काय फायदा आहे आणि प्रत्येक लँग्वेज शिकणं पण किती महत्वाचं आहे. नॉर्मली आपण मराठी, हिंदी, इंग्लिश याला जास्त महत्व दिलं जातं, पण मग इतर लँग्वेजही शिकणं इतकं महत्वाचं आहे हे मला तुमच्याकडून कळालं आहे. आणि एक बिझनेस वुमन म्हणून किंवा पतीला साथ देणारी महिला ही तुमच्याकडून मला बघायला मिळाली आहे. सुंदर असं उदाहरण आहे तुमचं आणि लवकरच मी पुढच्या सीझन मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू, तुम्ही आलात आणि वेळ दिलात. धन्यवाद. धन्यवाद मोहिनी.